राज्यातल्या 32 जिल्ह्यांमधल्या 105 नगरपंचायती, भंडारा गोंदिया 2 जिल्हा परिषदा आणि त्यातील पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होते। बीड जिल्ह्यातल्या 5 नगरपंचायतींसाठी मतदान पार पडतंय। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची आहे। शिवाय काँग्रेस खासदार रजनी पाटील यांच्यासाठी केज नगरपंचायतीची निवडणूक महत्त्वाची मानली जाते। रत्नागिरीच्या मंडणगड आणि दापोली या नगरपंचायतींसाठी आज मतदान होत आहे। शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरते। सांगली जिल्ह्यातल्या 3 नगरपंचायतीसाठी आज मतदान पार पडेल। यात कवठे महांकाळ नगरपालिकेकडे सर्वांचं लक्ष आहे। तिथे दिवंगत नेते आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील विरुद्ध सगळे पक्ष असा वर्चस्वासाठी सामना रंगतोय। तर कडेगावमध्ये राज्यमंत्री विश्वजित कदम विरुद्ध भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या वर्चस्वाचा सामना आहे। हिंगोली जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आणि याच थंडीचा आजच्या मतदानावरती सुद्धा परिणाम जाणवून येतोय। नाशिक जिल्ह्यातल्या 6 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे। जिल्ह्यातील एकूण 87 जागांसाठी 292 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। देवळा इथे सकाळपासूनच मतदान सुरू झालंय। 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान म्हाडाची सरळ सेवा भरती परीक्षा होणार आहे। या परीक्षेची जबाबदारी टीसीएस कंपनीवरती सोपवण्यात आली आहे। टीसीएस कंपनीला विविध परीक्षा घेण्याचा अनुभव आहे। म्हाडातील विविध 14 संवर्गातील 565 रिक्त पदांसाठी परीक्षा होणार आहे। टीईटी गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे यांचं निलंबन झालंय। शालेय शिक्षण विभागाने ही कारवाई केली आहे। दरम्यान तुकाराम सुपेंना 17 डिसेंबरला अटक झाली। तसंच त्यांच्या घरातून आतापर्यंत 3 कोटींचा मुद्देमाल हस्तगत झालाय। आरोग्य विभागातील पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्ह्यात आणखी एक मोठी कारवाई झाली आहे। पोलिसांनी बीडच्या पाटोद्यातील भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष संजय सानप यांना अटक केली आहे। त्यांना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी आहे। टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती स्थापन झाली आहे। शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। या संदर्भात 15 दिवसात चौकशी अहवाल सादर करायचा आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडलीये का असा प्रश्न उपस्थित झालाय। अजय गुजर प्रणित कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेनं या संपातनं माघार घेतली। परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत अजय गुजर यांनी याची घोषणा केली। तर कर्मचारी कामावरती हजर राहिल्यावर निलंबन आणि बडतर्फीची कारवाई रद्द करण्यात येईल असं आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेलं आहे। राजकीय दबावामुळे गुजर यांनी संप मागे घेतल्याचा आरोप ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय। तर आझाद मैदानातले कर्मचारी मात्र संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत। अजय गुजर प्रणित संघटनेचा निर्णय मान्य नाही असं आझाद मैदानातल्या कर्मचाऱ्यांनी म्हटलंय। विलीनीकरणाची मागणी पूर्ण होईपर्यंत संप सुरू ठेवू असा त्यांनी निर्धारही व्यक्त केला। अमरावती जिल्ह्यामध्ये कर्मचारी संपावर ठाम आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू राहील असं कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलंय। यवतमाळमध्ये वणीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना एका एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीनं आत्महत्येचा इशारा दिलाय। पतीला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप करत या कर्मचाऱ्याच्या पत्नीनं हा इशारा दिलाय। उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या आमदारांची बैठक होते। या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व आमदार उपस्थित असतील। ऐश्वर्या रायची 5 तास ईडीनं चौकशी केली। पनामा पेपर लीक प्रकरणामध्ये ऐश्वर्या रायला समन्स बजावण्यात आलं होतं। त्यानंतर ऐश्वर्या राय काल ईडीच्या दिल्ली कार्यालयामध्ये हजर झाली। चौकशीनंतर रात्री उशिरा ती मुंबईत परत आली आहे। एकीकडे पनामा पेपर्स प्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या रायची चौकशी सुरू असताना तिकडे राज्यसभेत जया बच्चन यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला। सरकारचे वाईट दिवस लवकरच सुरू होणार आहेत असा शाप देते असं जया बच्चन यांनी म्हटलं। सीमा भागात मराठी भाषिकांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी आणण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। कर्नाटक सरकारने याविषयीची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। कायद्याच्या चौकटीत चौकशी करून निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलं। कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणातील कथित खंडणी प्रकरणाचा मुंबई पोलीस एसईटी तयार करून तपास करत होते। मात्र आता मुंबई पोलिसांनी चौकशी थांबवल्याची माहिती मिळते। पुढच्या 48 तासात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा जोर वाढणार आहे। 21 फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत अनेक शहरातलं किमान तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाईल। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील तापमानात घट होणार आहे, तर उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागातलं तापमान 8 ते 9 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येईल असा अंदाज आहे।
राज्यात पारा घसरायला सुरुवात झाली आहे। परभणीमध्ये पारा 7.6 अंशांवर आलाय। यंदाच्या मोसमातलं हे नीचांकी तापमान आहे। तर भंडारा जिल्ह्यातही पारा खालावलेला आहे। जिल्ह्यात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। सोबतच जिल्ह्यात काही ठिकाणी धुक्याची दाट चादर पसरली आहे। अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरामध्ये मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली। काल विद्यापीठ परिसरात 5.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। ओमायक्रॉननं मुंबईचं टेन्शन वाढवलंय। 4 ते 9 डिसेंबर पर्यंत गेल्या 16 दिवसात ओमायक्रॉनचे 23 रुग्ण निष्पन्न झालेत। यापैकी 13 जणांना डिस्चार्ज मिळालाय। मुंबईकर कोरोना खबरदारीचे नियम पाळत नसल्यामुळे पालिकेचंही टेन्शन वाढलंय। मुंबईमध्ये काल एकाही कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली नाही। महत्त्वाची बाब म्हणजे डिसेंबर महिन्यात चौथ्यांदा मुंबईत 0 मृत्यूची नोंद झाली आहे। यापूर्वी 11 डिसेंबर, 15 डिसेंबर आणि 18 डिसेंबरला 0 मृत्यूची नोंद झाली। देशात ओमायक्रॉन रुग्णसंख्या वाढते, त्यामुळे या पार्श्वभूमीवर भारताला कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहावं लागेल असा इशारा एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिलाय। सध्या देशातल्या ओमायक्रॉन बाधितांची संख्या 157 इतकी आहे। ओमायक्रॉन व्हेरियंटचा सामना करण्यासाठी भारतानं सर्वतोपरी तयारी केली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी राज्यसभेत दिली। सरकारनं देशभरातील रुग्णालयांमध्ये औषधं आणि ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा केलाय। तसंच राज्यांना 48,000 व्हेंटिलेटर्स पुरवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। कोरोना प्रतिबंधात्मक लशीचा बूस्टर डोस हा वेगानं पसरणाऱ्या ओमायक्रॉनपासून संरक्षण देऊ शकतो असं फार्मा कंपनी मॉडर्ना इंकनं म्हटलंय। मॉडर्नानं प्राथमिक प्रयोगशाळेतला डेटा जाहीर केलाय। दिल्लीतील नागरिकांना बूस्टर डोस देण्याची परवानगी द्या अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची आहे। दिल्लीतील 99% नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस आणि 70% नागरिकांना दुसरा डोस दिला गेलाय। दोनही डोस पूर्ण झालेल्यांना बूस्टर डोस देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केजरीवालांची आहे। औरंगाबाद शहरातील प्रियदर्शनी उद्यानात ऐतिहासिक 200 ते 250 वर्षांपूर्वीची नाणी सापडली आहेत। प्रियदर्शनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम सुरू आहे। स्मारकाच्या संरक्षक भिंतीसाठी खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी ही नाणी आढळून आली। मुंबईतल्या मुलुंडमध्ये फुटपाथवर खुलं ग्रंथालय सुरू झालंय। रंगकौशल्य कट्टा या संस्थेच्या वतीनं हे ग्रंथालय सुरू झालंय। यंदा हापूस आंब्याची चव खवय्यांना लवकर चाखायला मिळेल। कोकणच्या हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आली आहे। देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावातील शेतकरी अरविंद वाळके यांनी हा आंबा बाजारात आणला। बीडमध्ये भरधाव स्कॉर्पिओ गाडीनं 4 जणांना चिरडल्याची घटना घडली। या 2 सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 2 जखमींवरती उपचार सुरू आहेत। ही घटना पाटोदा तालुक्यातील धनगर जवकळा इथे घडलेली आहे। दरम्यान या घटनेनंतर कार चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेतात। ठाण्याच्या नौपाडा मल्हार सिनेमागृहाजवळ घराला आग लागल्याची घटना घडली। एका दुमजली घराच्या मागच्या बाजूला ही आग लागली। यात 2 ज्येष्ठ नागरिक अडकून पडले होते, पण त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं। उत्तर प्रदेश निवडणुकांच्या निमित्तानं राजकीय वातावरण तापलेलं असताना एका भेटीमुळे चर्चा रंगू लागल्यात। उपराष्ट्रपती निवासस्थानी सपाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंग यादव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट झाली। या दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। नीरव मोदी आणि विजय मल्ल्याच्या मालमत्ता विकून 13,109 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली। ज्या मालमत्तांची विक्री करून ही वसुली झाली आहे त्या मालमत्ता ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत जप्त केलेल्या आहेत। इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकला केंद्र सरकारकडनं मोठा धक्का बसलाय। झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। UAPA कायद्याअंतर्गत ही बंदी घालण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराजच्या दौऱ्यावरती आहेत। यावेळी पंतप्रधान मोदी महिलांसाठी विविध योजनांचा शुभारंभ करतील, तर महिला सक्षमीकरणासाठी 1,000 कोटींचा निधी हस्तांतरित केला जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय। मोदींनी ट्विट करून याची माहिती दिली। खतांच्या पुरवठ्यासह भारत रशिया यांच्यातील सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही सहमती दर्शवली आहे, तसंच आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती सुद्धा चर्चा केली आहे अशी माहिती मोदींनी ट्विटमधून दिली। भारतीय रेल्वे आता डिस्पोजेबल बेडरोलची सुविधा सुरू करणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेनं गाड्यांमधील बेडरोलची सेवा बंद केली आहे। या सुविधेसाठी प्रवाशांना शुल्क भरावं लागेल, तसंच काही ठराविक गाड्यांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल। 50,000 फेसबुक युजर्सचं अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा मेटानं केलाय।
जवळपास 100पेक्षा अधिक देशांच्या 50,000 अकाउंट्सना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती सुद्धा फेसबुककडून देण्यात आली आहे. ओमायक्रॉनच्या भीतीनं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय झालाय. 17 ते 22 जानेवारी 2022 दरम्यान स्वित्झर्लंडमधल्या दावोस क्लोस्टर्स इथे ही बैठक आयोजित केली गेली होती. अमेरिकन क्रूज कंपनी रॉयल कॅरिबियन ग्रुपच्या सिम्फनी ऑफ द सीज या क्रूजवरती 48 जण कोविड पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्यात. ही क्रूज शनिवारी प्रवाशांसह अमेरिकेच्या मियामी शहरामध्ये पोहोचली. स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालला कोविडची बाधा झाली आहे. त्यामुळे त्याला घरी सक्तीची विश्रांती घेण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातोय. नदालनं ट्विटरवरनं याची माहिती दिली आहे. 19 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झालाय. त्यात महाराष्ट्राच्या 3 आणि मुंबईच्या एका खेळाडूचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या कौशल तांबे, राजवर्धन हंगारगेकर आणि विकी ओस्तवाल यांची अंडर-19 वर्ल्ड कपसाठी निवड झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.